अरे थोरात कुठे, अध्यक्ष कुठे आहे? हां, अध्यक्ष आला नाही. सरकार सरकार कागज रफ कागज. आपलं सर्वांचे स्वागत. थोडंसं माहितीसाठी आपल्याला सांगतो. आपल्यासाठी वायफाय युक्त सेवा हे सगळं उपलब्ध करण्यात आलेलं आहे. रवी वरपे हे आमचे IT चे इंचार्ज आहेत. ही सगळी सेवा उपलब्ध असताना आपल्याला माहिती देण्यात आलेली ही परिस्थिती आहे. ज्या पत्रकार बंधूंना इथून आपले रिपोर्टिंग करायचे असतील तर तिकडे वरपे यांच्या केबिनमधून जाऊन करू शकते. वरपे श्री मधुकरराव पिचड यांनी राज्यातले मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना एक पत्राद्वारे समन्वय समितीची बैठक तात्काळ बोलवण्याबाबत विनंती पत्र पाठवण्यात आलेलं आहे. त्या पत्राची कॉपी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष त्यांना पण सुपूर्द करण्यात आलेली आहे. समन्वय समितीची बैठक ज्या मुद्द्यावर बोलवण्यासाठी आग्रह धरण्यात आलेला आहे त्याच्यात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने आकारण्यात आलेला LBT कर त्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद आणि व्यापारी वर्गाची जी मागणी आहे त्या बाबतीत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी तो मुद्दा प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर म्हाडातर्फे बांधण्यात आलेले जे घरं आहे त्यांच्या किमतीबाबत चर्चा करण्यासाठी मुद्दा उपस्थित करण्यासाठी तो मुद्दा त्याच्यात ठेवण्यात आलेला आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणे, आणखीन काय उपाययोजना करता येते काय त्या बाबतीत चर्चा करणे हा विषय पण त्याच्यात प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे. 3.5 वर्ष झाल्यानंतरही या राज्यामध्ये विविध मंडळाची स्थापना अजूनही झालेली नाही. अध्यक्ष काही मंडळाचे नेमण्यात आले नाही, काही सदस्यांची नेमणूक झाली नाही. त्यामुळे त्या सर्व मंडळाच्या कारभारावर होणारे जे परिणाम आहे त्याच्यावर चर्चा करून त्वरित ते सर्व नेमणुका करण्याबाबत चर्चा करणे व निर्णय घेण्याबाबतचा मुद्दा त्याच्यात आहे. तसेच जिल्हा स्तरावर जे सरकारी समिती आहे त्याची पण तात्काळ नेमणूक केली पाहिजे. हे सर्व 5 मुद्द्यावर मधुकरराव पिचडद्वारे पत्र मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सोपवण्यात आलेलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर या बाबतीत बैठक करून तात्काळ निर्णय होतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. मुंबई महानगर प्रादेशिक नियोजन समिती त्याच्यावर निवडणुका होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 5 जागा अपेक्षित असताना 4 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आले. 1 जागेवर पक्षाला यश मिळालं नाही. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रांत अध्यक्ष श्री अरुण गुजराती यांच्या अध्यक्षतेखाली त्यासोबत ठाणे जिल्ह्यातले ठाणे महानगरपालिकेचे गटनेते श्री जगदाळे यांची समिती एक नेमण्यात आलेली आहे. त्या समितीमार्फत 5वा उमेदवार का पराभूत झाला त्याची कारणे शोधणे
आणि जे कोणी जबाबदार असतील त्याची जबाबदारी निश्चित करण्याबाबत समितीची नेमणूक करण्यात आलेली आणि ती समिती आपला अहवाल प्रांत अध्यक्षाला देतील. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कार समारोहामध्ये बोलत असताना श्री देवेंद्र फडणवीस यांनी असा संकेत दिला की महाराष्ट्रामध्ये NDAच्या धर्तीवर MDA आम्ही निर्माण करणार आहे. म्हणजे गेली 20 वर्ष या महाराष्ट्रामध्ये युती, शिवशाही युती असं नावाखाली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती. त्यानंतर त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सामील झाला. त्या लोकांनी त्याला महायुतीचं नाव दिलं आणि 2 दिवस अगोदर त्यांनी MDA आम्ही निर्माण करणार असं एक भ्रमित वाक्य त्यांनी सांगितलं. मला वाटते त्याला क्लॅरिफाय करण्यासाठी कालच शिवसेनेचे पक्षाचे नेते श्री उद्धव ठाकरे यांनी 6 वाजता तात्काळ पत्रकार परिषद घेतली आणि त्या MDAला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की भारतीय जनताचा पराभव जे कर्नाटकमध्ये झालेला आहे त्याला शिवसेनेचा एक आनंदी वातावरण त्यांना फील होते आणि त्यासाठी त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे अशी परिस्थिती आहे. बोलत असताना श्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मराठी माणसावर अन्याय करणारा सरकार गेलेला याचा मला आनंद वाटते. देवेंद्र फडणवीस वारंवार या महाराष्ट्रामध्ये सांगताय महाराष्ट्रवादियांनो सावध व्हा, विदर्भवादीचा तुम्ही खेटू नका. म्हणजे एक संकेत स्पष्ट काल उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे की आम्ही महाराष्ट्रवादी आहोत. कर्नाटकामध्ये पराभूत झाल्यानंतर आम्हाला आनंद वाटते. आता MDAमध्ये जे NDAचे घटक हे राहणार की नाही कालपासून असं एक भ्रम या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. MDAमध्ये कोण राहणार? नुसता विदर्भवादी सगळे पक्ष त्याच्यात राहणार आहे काय? किंवा महाराष्ट्रवादीला इशारा देत असताना शिवसेनेला बाहेर काढणार काय? मनसेबरोबर जुळवाजुळवी करण्यासाठी काही भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार लोटांगण करताय. एकंदरीत MDA काय म्हणजे जुनी जी आघाडी आहे, जी युती आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाची किंवा महायुती, ते राहणार नाही. नवीन पक्ष त्याच्यात समाविष्ट होणार अशी परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे. त्याचा खुलासा होत नाही. आणि कालच उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर जे आनंद व्यक्त केला, आम्हाला वाटते की त्यांचं काही खरं वाटत नाही. नवीन समीकरण निर्माण होत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करू. पण कितीही नावा बदलून, लेबल बदलून या महाराष्ट्रामध्ये जातीवादी शक्तीला आस्थान नाही, ही खरी परिस्थिती आहे. युती असेल, महायुती असेल, MDA असेल, कुठलाही फ्रंट या लोकांनी उघडला तरी जातीवादी शक्तींना या महाराष्ट्राच्या पुरोगामी धर्तीवर शाहू फुले आंबेडकरवादी विचारधारांना मानणारा या महाराष्ट्रावर पुन्हा या जातीवादी शक्तीला आस्थान मिळू शकत नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केला तर त्यांना या महाराष्ट्रामध्ये यश मिळू शकत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि BJPनी MDA काय त्याची व्याख्या केली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागणी करते.